नमस्कार मित्रांनो, लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. परिचय द्यायला नक्कीच आवडेल. नाव सुरेश विठ्ठल पंडित. माझं छोटंसं गाव आहे मोडा, सिल्लोड तालुक्यापासून 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हे माझं घर आहे मित्रांनो. ज्यावेळेस मी या घरामध्ये राहायचो, माझी आजी आणि मी राहायचो. माझे आई वडील कुठेतरी लोकांच्या गावावरती पोट भरण्यासाठी गेलेले होते. तिथे आम्ही लोकच 10-12 एकर शेती केलेली होती, कारण घरची शेती नाही आहेत मित्रांनो. माझी परिस्थिती हलाखीची होती आज. आणि ह्यावेळेस आई बाबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे ह्या उद्देशाने मी एक कापड दुकानावरती जॉबला सुरुवात केली मित्रांनो. पण त्या कापड दुकानावरती माझी लायकी फक्त 1,500 रुपये महिन्याची ठरवण्यात आली. त्यावेळेस मनाला खूप वाटत होतं साला की 1,500 रुपये महिन्याने पूर्ण नाही. 1,500 रुपये महिना म्हणजे अक्षरशः मित्रांनो हे बघा 50 रुपये रोज पडतो. आणि त्या 50 रुपये रोजाच्या माध्यमातून माझे 50 रुपये ते अक्षरशः भाड्याला जायचे मित्रांनो. आणि माझ्या खिशामध्ये उरायचे फक्त 1,000 रुपये. त्या 1,000 रुपयामध्ये मला घर चालवावं लागायचं. माझ्या आईचं आणि माझा किराणा भरावा लागायचा. त्या 1,500 रुपयामध्ये माझं काहीच होत नव्हतं. पण एक प्रयत्न माझे चालू केलेत मित्रांनो. प्रयत्न चालू केल्याच्या नंतर म्हणतात ना काहीतरी होऊ शकतं, ह्या उद्देशाने मी प्रयत्न चालू केले. दुसऱ्या ठिकाणी जॉबला जायला, कंपनी वगैरे मध्ये जॉबला जायला माझं शिक्षण नव्हतं मित्रांनो. बाहेर जर मार्केटला मोठ्यासारख्या ठिकाणी जॉबला जाण्यासाठी, मोठा पगार घेण्यासाठी शिक्षण डिग्री मागितली जाते. पण माझ्याकडे कुठली डिग्री नाहीत, मी कुठलं शिक्षण नाहीत, माझं काहीच नव्हतं मित्रांनो. त्यामुळे मला ते मजबुरीने ते कापड दुकानावरती काम करायला लागायचं. आणि पण तिथेही मी हळूहळू प्रयत्न केलेत. तसा माझा पगार तिथे वाढलाच होता. पण पगार वाढलात मित्रांनो, खर्च वाढला तरी कोणी भागत नव्हतं. मग आई वडिलांना शेतामध्ये हात लावला. त्यासोबत मी भाजीपाले विकण्याचा व्यवसाय केला. असे 2-4 व्यवसाय मी केलेत मित्रांनो. पण यश मात्र मला नक्की कुठे येत नव्हतं. काहीतरी सक्सेस होण्यासाठी प्रयत्न माझे धावपळीचे खूप सारे होते मित्रांनो. मी खूप सारे व्यवसाय पण केले, पण यश मात्र मला कुठंच यायचं नाही. मग हे सगळे प्रयत्न करत असताना परत वडिलांची तब्येत खराब झालीत मित्रांनो. आणि लाईफस्टाईल ह्यो कन्सेप्ट माझ्यापर्यंत पोहोचला. ह्या कन्सेप्ट मधले काही प्रोडक्ट माझ्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर आयुर्वेदिक प्रोडक्ट म्हटल्याच्या नंतर आपला विश्वास बसत नाहीत मित्रांनो. आणि ते कापड दुकानमध्ये माझ्याकडे ज्यावेळेस ते प्रोडक्ट घेऊन आले माझा विश्वास बिलकुलही बसत नव्हता मित्रांनो. पण ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलाला दम्याचा आजार तर आहेत ना, तुम्ही एवढे प्रोडक्ट घेऊन बघा. त्यावेळेस पैसे तर नव्हते मित्रांनो, पण पैसा ऍडजस्ट केला. 10,000 रुपयाचे प्रोडक्ट मी परचेस केलेत. आणि वडिलांना ते प्रोडक्ट खाऊ घातलेत मित्रांनो. कुठेतरी रिझल्ट आला. 10-20% रिझल्ट पडल्याच्या नंतर एक त्या प्रोडक्ट वरती थोडासा विश्वास बसला. आणि डीप मध्ये जाऊन त्याचं नॉलेज घेण्याचा मी प्रयत्न केलेत मित्रांनो. अशी मी माझ्या वडिलांना खूप सारे 30-35 रुपयाचे प्रोडक्ट खाऊ घातल्याच्या नंतर माझ्या वडिलांना चांगला रिझल्ट आला. रिझल्ट आल्याच्या नंतर विचार केला की चला आपण इथं तर काम करतोय, हे इंडस्ट्रीमध्ये पण काम करून बघू. जर जमला तर खूप चांगलं भारी होईल. असे प्रयत्न माझे करत असताना मित्रांनो त्या व्यवसायाला मी जॉईन केला. जॉईन करण्यासाठी पैसा पाहिजे होता. पैसा माझ्याकडे नव्हताच मित्रांनो. मग नेमकं आता जॉईन तर करायचं, हे इंडस्ट्रीमध्ये काम तर करायचं, करावं काय लागेल. घरी वडिलांना विचारलं तर वडिलांनी सांगितलं की बाळा पैसे तर नाही आहेत, पैसे आपल्याकडून ऍडजस्ट पण होणार नाहीत. पण हिंमत नाही सोडलीत मित्रांनो. एक जिद्द होती, सला काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय. त्या उद्देशाने एका व्यक्तीकडे गेलो मित्रांनो. 30,000 रुपये व्याजाने घेतलेत. हे इंडस्ट्रीमध्ये टाकलेत. हे इंडस्ट्रीच्या माध्यमातून मला 39 रुपयाचे ज्यावेळेस प्रोडक्ट भेटले मित्रांनो, ते प्रोडक्ट विकून सेल करून प्रत्येकाचे पैसे देऊन दिलेत मित्रांनो. आणि ह्या बिझनेसला पार्ट टाइम मध्ये सुरुवात केली. जोपर्यंत मला इकडनं पैसा भेटला नाही तोपर्यंत मी राजधानी कलेक्शन दुकाने सोडलं नाहीत, कारण की मला तिथून 7,000 रुपये महिना यायला लागला होता. आणि ज्यावेळेस मला इकडनं 7-8 हजार रुपये यायला लागले त्यावेळेस मी राजधानी कलेक्शन सोडलं मित्रांनो. हा बिझनेस विषयी खूप माहिती मला द्यायची तुम्हाला, पण त्या अगोदर माझी जी जर्नी आहे पाठीमागची ती कशी झाली ते मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. माझे आई वडील बाहेर गावासाठी गेलेले होते पोट भरण्यासाठी. त्या व्यक्तींचं मी शेत केलेलं होतं. त्या व्यक्तींसोबत पण मी तुमची नक्कीच भेट करून देणार. या बिझनेस मध्ये मला ज्या व्यक्तींनी आणलं त्या व्यक्तींची पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेट करून देणार. या बिझनेस मध्ये पण मला खूप चांगली लोक भेटली मित्रांनो. त्या लोकांनी मला खूप सारा सपोर्ट केलाय. त्या लोकांसोबत पण मी तुमची नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट करून देणार मित्रांनो. ह्या घरामध्ये नेमकं राहायचं कोण? माझी आजी निमित्त ह्याच घरामधून मी या लाईफस्टाईल बिझनेसला सुरुवात केली होती मित्रांनो. आणि मला चांगल्या पद्धतीने सक्सेस भेटत चालला. हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवतोय की माझ्यासारखी जी मुलं असतील, खूप सारी मुलं असतात की त्यांना वाटतं आपलं एज्युकेशन नाही आहे, आपल्याला मार्केटला कोणी चांगला पगार देणार नाहीत. पण मित्रांनो मला नक्कीच तुम्हाला सांगायचं, जो व्यक्ती प्रयत्न करतो ना साहेब, त्याला नक्कीच यश भेटल्याशिवाय राहत नाही. देव कुठल्या तरी माणसाच्या आयुष्यामध्ये संधी देतो. आणि ती संधी माझ्या पण आयुष्यामध्ये दिली होती मित्रांनो, तुमच्या पण आयुष्यामध्ये देईल. आपण बाकीची जे माझी स्टोरी आहेत मित्रांनो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके, धन्यवाद. आपल्या लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.